4 डिसेंबर 1956 त्या दिवशी बाबासाहेबांनी त्यांचा शेवटचा प्रवास केलेला होता. अंगामध्ये काळा कोट, हातात काठी आणि तो रुबाबदार चालीसोबत त्यांनी शेवटचा केलेला तो प्रवास. दिवशी बाबासाहेबांना कळलेलं होतं की आता आपली प्रकृती खूप जास्त खालावलेली आहे, म्हणून त्यांनीच घरी आराम करण्याचा निर्णय घेतलेला होता. 5 डिसेंबरला ना बाबासाहेबांनी दोनच कामं केलेली होती. संध्याकाळी 6 वाजता जैन धर्मीय लोकांसोबत, काही महंतांसोबत त्यांची एक मिटिंग होती. त्या मिटिंगमध्ये त्यांनी आमंत्रण स्वीकार केलेलं होतं एका कार्यक्रमाचं, आणि 9 वाजता माईसाहेबांसोबत एक संवाद साधलेला होता. तो संवाद असा होता की बाबासाहेब माईसाहेबांना बोलले की उद्या जर मला काही झालं तर माझ्या समाजाचं काय होईल? मी जे समाजासाठी केलं ते पुरे होतं का? जर मी गेल्यानंतर या समाजाला समानतेची वागणूक मिळेल का? मी जी महिलांसाठी लढा घेतला तो लढा यशस्वी केला, पण हा जो समाज आहे हा दलितांना आणि महिलांना स्वीकारेल का? बाबासाहेबांचा आपल्या समाजाविषयी, दलितांविषयी खूप जास्त विचार करत होते त्या दिवशी, आणि बाबासाहेब तसेच झोपी गेले. 6 डिसेंबरला सकाळी जेव्हा बाबासाहेब लवकर उठले नाही त्यांच्या वेळेप्रमाणे, त्यावेळेस माईसाहेब त्यांना उठवण्यासाठी गेल्या, आणि बघतात तर बाबासाहेब तसेच झोपलेले होते. पण बाबासाहेबांना आवाज येत होते, बाबासाहेब बाबासाहेब. बाबासाहेब उत्तर देईना झाले. बाबासाहेबांच्या शरीराला जेव्हा हात लावलं तेव्हा शरीर पूर्णपणे थंड पडलेलं होतं. माईसाहेब घाबरल्या. माईसाहेबांनी रत्तूला बोलवण्यात आलं. रत्तू आला पळतच. रत्तूने बाबासाहेबांना चेक केलं. हाताची नळी पूर्णपणे शांत झालेली होती, हृदयाचे ठोके बंद झालेले होते, आणि तेव्हाच रत्तूने डोळा फोडला की बाबा गेले. बाबा गेले हे कळताच की माईसाहेबांची पण हालत खराब झाली. जवळच आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळाला फोन लावण्यात आला की बाबासाहेबांचं निधन झालेलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळापासून ती गोष्ट दिल्लीमध्ये पसरली. दिल्लीमधून ती गोष्ट पूर्णपणे भारतामध्ये पसरली, आणि एकदम जनसंलाप दिल्ली 26 मध्ये जमा झाला. बाबासाहेबांचं पार्थिव शरीर बघण्यासाठी प्रत्येक माणूस तळमळत होता, तरसत होता. पण मी सांगतो की बाबासाहेब ज्या दिवशी गेले त्या दिवशी बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये दलितांविषयी, आपल्या समाजाविषयी, आपल्या महिला वर्गांविषयी डोक्यामध्ये विचार घेऊन बाबासाहेब या जगातनं गेले. बाबासाहेबांचं पार्थिव शरीर मुंबईला आणण्याचं ठरवण्यात आलं. दिल्लीवरनं मुंबईला आणण्यासाठी जे आपले जगजीवन राम होते, जे संचार मंत्री होते, त्यांनी डोकोटा विमानाची व्यवस्था केली. बाबासाहेबांचं पार्थिव शरीर दिल्लीवरनं मुंबई येईपर्यंत देशातील प्रत्येक दलित हा मुंबईमध्ये जमा झालेला होता. आक्रोश चालू होता. सगळेजण तरसत होते बाबासाहेबांची ती शेवटची झलक बघण्यासाठी, बाबासाहेबांची अंतिम यात्रा बघण्यासाठी, बाबासाहेबांना तो शेवटचा बुद्ध वंदना करण्यासाठी. विशेष म्हणजे बाबासाहेबांना विदाय देण्यासाठी फक्त दलित वर्ग नव्हता आलेला होता. प्रत्येक समाजाचा, प्रत्येक धर्माचा व्यक्ती बाबासाहेबांना शेवटची विदाय देण्यासाठी आला होता. कारण की बाबासाहेबांचं जे कार्य होतं ते फक्त एका जाती, एका धर्मासाठी नव्हतं, ते प्रत्येकांसाठी होतं. भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी बाबासाहेबांचं काम होतं. आज जर व्यवस्था बघितलं ना मित्रांनो, की जी बाबासाहेबांची कास्ट आहे, जी बाबासाहेबांची जात आहे, आज जेव्हा बाबासाहेबांनी इतका ज्ञानाचा सूर्य म्हटलं जातं, नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हटलं जातो, तो समाज आज कुठे आहे? एखादी शहरामध्ये किंवा गावामध्ये जेव्हा तुम्ही घुसता तर झोपडीवरती निळे झेंडे दिसतात, तर तो निळा झेंडा गर्वाचा प्रतीक म्हणून नाही बघितला जात असतो मित्रांनो. तर लोक साईन घेत असतात की हा इथं ते लोक राहतात. जेव्हा ते लोक बोलतात ना की इथं ते लोक राहतात, तर अपमान तुमचा नाहीये, अपमान त्या बाबासाहेबांचा आहे, ज्यांचं पूर्ण आयुष्य तुमच्यासाठी संघर्ष करण्यात गेलं की तुम्ही एक स्टेबल लाईफ जगावी, एक स्टेबल ठिकाणी यावं. यासाठी जेव्हा बाबासाहेबांचं कष्ट होतं, हा त्या सगळ्या गोष्टींचा अपमान आहे. हा तर अपमान आहे बाबासाहेबांनी गमावलेल्या त्या 4 मुलांचा, हा अपमान आहे माता रमाईच्या कष्टांचा. आजही जर आपल्याला आझादी भेटून आपण किरकोळ कारण देत असतो की भाई माझी परिस्थिती नाही शिकण्याची, परिस्थिती तुमची बाबासाहेबांपेक्षा खालवलेली होती का? बाबासाहेबांनी इतकं तुमचं परिस्थिती गेलेली होती का? किंवा बाबासाहेबांनी इतकं तुम्हाला अपमान सहन करावा लागतोय का आता सुद्धा? बाबासाहेबांना जाऊन इतके वर्ष झाले तरी पण बाबासाहेबांचा जो कास्ट आहे त्याचा जर एज्युकेशन रेट बघितला तर फक्त आणि फक्त 20% लोक ग्रॅज्युएशन झालेले आहेत. 30% लोकांचं जेमतेम शिक्षण पाणी झालेलं आहे, कुठेतरी डिप्लोमा, ITI, BTI वगैरे, आर्ट असं काहीतरी 30% लोकांचं झालेलं आहे. आणि 50% लोकांचं तर मी म्हणतो की शिक्षणच झालेलं नाही अजून सुद्धा. विचार करा, ज्या माणसाने इतकं त्याला नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणून पूजलं जात असतो, आपण त्यांना काय श्रद्धांजली देऊ? बाबासाहेब जेव्हा आपल्याला कडून बघत असतील तर बाबासाहेब आपल्यावरती इतकं चिडत असतील किंवा बाबासाहेबांच्या आत्म्याला इतका दुःख होत असेल की मी ज्या समाजाला शिकण्यासाठी इतकं मी कष्ट केलेत, माझं घर परिवार सोडलं, इतका संघर्ष केला, आज तो समाज अजूनही त्याच हालातमध्ये जेव्हा पहिले होता. फक्त म्हणजे तुम्हाला खाणं पिणं फिरणं, तुम्हाला एक आझादी होती का? याच्यासाठीच बाबासाहेबांनी संघर्ष घेतला होता की तुम्ही फक्त 2 टाइमला खा, झोपा मस्तपैकी झोपड्या झापड्यांमध्ये. जर आपण कुठं जातो किंवा आपल्या भागामध्ये कोण येतो, आपल्या भागाला, आपल्या वस्तीला आपण राजवाडा किंवा महारवाडा असं लिहिल्याने राजवाडा किंवा महारवाडा नाही होत. लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन तुमच्याकडे काय होत त्यावरती ते डिपेंड करतो तुमचा राजवाडा. आजही तुम्ही राजवाड्यांमध्ये जा, आजही तुम्ही कुठल्याही रेल्वे स्टेशनच्या बाजूला जर तेव्हा तुम्ही गेले ना आमच्या वस्तीमध्ये, तर बघा तिथली हालत कशी खराब आहे. लोकांना का असं वाटत नाही की बाबासाहेबांची जेव्हा कळकर जेव्हा 14 एप्रिलला दिसतो की किती लोक नाचत असतात डीजे मध्ये, बाबा बाबा बाबा, रोज जय भीम जय भीम. अरे इंस्टाग्रामवरती ते इतके लोक म्हणजे बाबासाहेबांचे रील्स वगैरे ते, तर सगळ्या लोकांना लाजा का नाही वाटत की आपण बाबासाहेबांचं कार्य विसरलेलं आहे? बाबासाहेबांना आपल्याला काय सांगायचं होतं तो
मुद्दाच आपण विसरलेलो आहे. अरे बाबा, बाबासाहेबांना नाही पाहिजे एवढे मोठे मोठे पुतळे, बॅनर, काहीतरी बाबासाहेबांच्या नावाचे संग्रह बिंग्रह नाही पाहिजे. बाबासाहेबांना पाहिजे होतं की माणूस शिकावा, या समाजातील घटकातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत शिक्षण जावं, तो साक्षर व्हावा, तो मोठा व्हावा, तो बोलका व्हावा, असंच बाबासाहेबांना वाटत होतं. बाबासाहेबांना ती खरी श्रद्धांजली की आपण आपला समाज वाढवला पाहिजे, आपण आपला समाज शिकलो पाहिजे. तुम्ही समाज नका वाढू, तुम्ही स्वतः वाढा, स्वतः शिका, चांगली नोकरी करा, चांगले व्यवसाय करा. लोकांचं आपल्याकडे बघण्याचं म्हणजे आपल्या वागणुकीमधनं आपण लोकांना जाणून करून द्या की अरे हे कम्युनिटी, आपलं बोललं पाहिजे लोकांनी, अरे हे बाबासाहेबांचे लोक आहे, लोक भानगडी नाही करत, हे झगडे भांडणवाले लोक नाही, नाही नाही, हे लोक दारूवाले लोक नाही. ही खरी श्रद्धांजली आहे बाबांना. पण आता काय होतं माहितीये का तुम्हाला, रियालिटी एकदम हार्ड कडू सत्य सांगतो मी तुम्हाला. आता लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन काय माहितीये का, बाबासाहेबांचे लोक, अरे हे लोक लई दारू पितात, हे लोक लई जुगारी बिगारी, गांजा वाले, अरे यांना शिक्षणाचं काही पडलेलं नाही. खरंच शिक्षणाचं नाही पडलेलं आहे. तुम्ही रेट काढा, प्रत्येका गावामध्ये जा, प्रत्येका गावामध्ये जाऊन वस्तीमध्ये बघा की किती लोक शिकलेली आहेत. अरे अजूनही 70 वर्षानंतर तुम्हाला घरकुल बिलकुल सगळ्या याद्यामध्ये नावं येतात, लोक घरकुल घेतात आणि डायरेक्ट घरकुलचे पैसे खाऊन जाते. बाबासाहेबांची किती योजना येतात, त्या योजनांच्या असेच विल्हेवाट पुढारी लावून जात असतात. लोकांची पुढारी सोडतो, आपलेच पुढारी आपल्याला लुटून खाऊन जातात. यासाठीच बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिलेला होता का, हक्क दिलेला होता का? पुढाऱ्यांचा तुम्ही बोलू शकत नाही की पुढारी प्रत्येक कास्टचा पुढारी तसाच आहे, नालायकच आहे. आपण तर जागृत झालं पाहिजे ना. समाजामध्ये कोण माणूस आता कोणाला अवहेलना करतोय, कोण माणूस तुमचं, मी जिथं काम करतो सगळं पाटील समाजाचे लोक आहेत. मला तर आयुष्यामध्ये जितका सपोर्ट अदर कास्टवाल्या लोकांनी केलाय तितकं माझ्या कास्टने तर कधीच केला नाही. मला पाटील समाजाच्या लोकांनी इतकं पुढे केलेलं आहे, मला प्रत्येक टाइमला सपोर्ट केला, अजूनही सपोर्ट करत असतात. तुम्ही असं नाही बोलू शकत. का सपोर्ट करतात की आपल्या बोलण्यामधनं, आपल्या आचरणामधनं ते त्यांना जाणवलं पाहिजे की बाबा याला जातीचा गुरमी नाहीये, याला जातीचे दाखवत नाही. आपण थोडं थोडं काय झालं, टाकू अॅट्रॉसिटी, टाकू हे, टाकू ते, अरे भाई नाही चालत, असं बंद करा. हे थोडंसं आपण आपल्याकडनं थांबू, समोरचे त्यांच्या बाजूने थांबतील. दुसऱ्या जातीच्या लोकांना पण काही जाती भीतीचं काही पडलेलं नाही आजकाल. आपण जी आपली वागणूक आहे, काही ठराविक जे लोक आहेत ना, जे दारू भंगवाले सगळे ते लोक, तो अख्ख्या समाजाचं नाव खराब करतात आणि बाबासाहेबांचं नाव खराब करतात. मेन बात म्हणजे तोंडात दारू पिऊन सण आपण जय भीम बोलतो, त्या महामानवाचं नाव घेतो. आपल्याला लाज वाटली पाहिजे. त्या माणसाने आयुष्य गमवलं पण कधी या व्यसनाधीन गोष्टींकडे गेला नाही. आज त्यांचा पुरा समाजच व्यसनाधीन झालेला आहे. तरी आपण ह्या गोष्टी सुधारल्या पाहिजेत ना. एक गोष्ट कधीही नेहमी लक्षात ठेवा, लोक तुम्हाला तुमच्या नावानं नाही ओळखत, लोक तुम्हाला जय भीम वाले. जय भीम ही काही स्लोगन बिगन नाही. आपल्याला राम नाही दिला बाबासाहेबांनी म्हणून आपण भीमचं नाव वापरतो, कारण की तो आपला देव होता. आपण जेव्हा लोक बोलतात नाही की हे जय भीम वाले अशीच आहेत, हे जय भीम वाले भांडण करतात, तुम्ही अॅट्रॉसिटी कायदा वगैरे सगळं टाका त्यांच्यावरती, पण लोक जेव्हा असं बोलतात ना, ती शिवी असते आणि ती शिवी तुम्हाला नाही तर ती बाबासाहेबांना दिली जातात. तर बाबासाहेबांना ही शिवी कोणामुळे दिली? आपल्या वागणुकीमुळे दिली गेली. प्रत्येकदा चूक आपलीच असेल असं मी नाही म्हणत. चूक व्हायलाच नको पाहिजे, इतकी परत लेवलपर्यंत झालाच नाही पाहिजे. नम्रता पाहिजे किंवा कुठल्याही गोष्टीला कायदेशीरपणे एकदम व्यवस्थितपणे बोलणं, त्याच गोष्टी पाहिजे. माझ्या एवढ्या सगळ्या 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये माझ्या खूप भांडणे झाल्या, खूप जास्त भांडणे झाल्या, पण मी एकाही ठिकाणी अॅट्रॉसिटी किंवा कसलाही कायद्याचा किंवा जातीचा कुठंही मी फायदा नाही घेत. नियमाप्रमाणे बोलतो, भले मी तिथलं काम सोडून निघून जाईल, मला नाही पटलं तर मी नियमाप्रमाणे बोलतो, नियमाप्रमाणे वागून निघून जातो. जे रील स्टार आहेत ते येऊन बाबासाहेबांचं येऊ तीव अमुक ढमुक येते बॅकग्राऊंडला गाणे लावून जे समाज सुधारण्याच्या गोष्टी करतात, ऍक्च्युअल फील्डमध्ये उतरा ना. गावाच्या गावात दत्तक घ्या, पोरांना शिकवा, पोरांना ग्रॅज्युएशन करायला लावा, पोरांना नोकऱ्याला लावा. सरकारी सोडा, प्रायव्हेट नोकरीमध्ये लावा. ही आपली दानत नाहीये, ती आपल्या पुढाऱ्यांची पण दानत नाही. बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली हीच असणार आहे की आपण शिकावं, आपल्या वागणुकीतनं लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुधारावा, लोकांनी आपल्याला बाबासाहेबांचा समाज म्हणून बघावं. हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली असेल असं मला वाटतं. मी या शब्दांमध्ये बोललेलो सगळे शब्द हे माझेच होते आणि माझ्याच याच्यावरती मी सगळं बोललेलो आहे आणि मला या गोष्टीचा काही पश्चाताप नाही की मी माझ्या समाजाला काय बोललेलो आहे. तुम्हाला कडू वाटल, आज बाबासाहेब राहिले असते तर बाबासाहेबांनी पण हाच विचार केला असता असं मला वाटतं. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय.